चौथ्या पैठणीच्या मानकरी ठरल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेतल्या सहाय्यक मॅनेजर लता कांबळे। आष्टी येथील के काळे किराणा अँड प्रोव्हिजन स्टोअर यांचे कल्याणम सुपरमार्ट नवरात्र उत्सव निमित्त जिंका पैठणी या योजनेत तिसऱ्या दिवशीच्या विजेत्या ठरलेल्या पैठणीच्या मानकरी शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सहाय्यक मॅनेजर लता कांबळे यांना देताना व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय मेहर, समवेत कल्याण काळे पत्रकार अविशांत कुमकर, ऋषभ मेहर, प्रशांत काळे, प्रीती काळे उपस्थित होते। यावेळी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मेहर यांनी बोलताना ही प्रतिक्रिया दिली। पाहुयात। आमचे मित्र कल्याणराव काळे हे गेले 50 वर्षापासून व्यवसायात आहेत आणि यांचं अतिशय चांगलं नाव व्यापारामध्ये आहे। खडकापासून यांची सुरुवात झाली। आष्टीला सुद्धा यांचं के काळे या नावाने आणि आता हे कल्याणम सुपरमार्ट हे दुकान यांनी प्रशांत काळेंनी चालू केलेलं आहे। अत्यंत सचोटी आणि खूप चांगला व्यवहार यांचा आहे आणि गेल्या वर्षीपासून हा व्यवसाय इथं चालू केलेला आहे। खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि हे नवरात्रीच्या निमित्ताने ही जी स्कीम ठेवतात महिलांकरता याला सुद्धा त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि खूप आनंदी आहेत लोक। म्हणजे याची मार्केटमध्ये चर्चा खूप चांगली आहे। छान वाटत आहे पैठणी जिंकल्यानंतर, कारण असं पहिल्यांदाच झालेलं आहे की कोणत्या सुपर मार्केटमध्ये अशी स्पर्धा म्हणजे असं त्यांनी स्पर्धा ठेवली आहे की 9 दिवसामध्ये 9 पैठणी 9 लोकांना। ते खूप छान आहे। मातकुळीच्या श्रीकृष्ण विद्यालयाचा नेटबॉल स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक। महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय मुंबई आणि बीड क्रीडा जिल्हा कार्यालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं सोमवारी जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे नेटबॉल स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण विद्यालय मातकुळी या शाळेचा 17 वर्षाखालील मुलांचा संघ बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने विजयी झाला। या संघाची हिंगोली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली। त्याबद्दल संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। त्यांना पुढील स्पर्धेसाठी बीड जिल्हा क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या, तर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं। मराठा समाजातील तरुणांनो, टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत। माजी आमदार भीमराव धोंडे। मराठा समाजातील तरुणांनो, टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत। संयम बाळगा, प्रत्येक कठीण प्रश्नातून काहीतरी मार्ग निघत असतो, असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील आष्टा येथे केले। पाटोदा तालुक्यात नायगाव येथील मराठा समाजातील अर्जुन अंबादास कवठेकर वय 43 वर्षे यांनी 2 दिवसांपूर्वी आरक्षणासाठी बीड येथे आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली। रविवारी सायंकाळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी नायगाव येथे जाऊन कैलासवासी अर्जुन कवठेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। गडाचे विश्वस्त असलेले आजी माजी आमदार दोनदाच मच्छिंद्रनाथ गडावर आले। सुरेश धस यांची टीका महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर मागील 10 वर्षांच्या कार्यकाळात विश्वस्त असलेले विद्यमान आमदार आणि माजी आमदार हे केवळ 2च वेळेस आलेत। त्यामुळे त्यांना विचारा, तुम्ही काय विकास कामासाठी प्रयत्न केला आणि मी काय केला हे मी जाहीरपणे सांगतो, असाही संवाद विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मच्छिंद्रनाथ गडावर 20 कोटी रुपये निधीच्या विकास कामाचं उद्घाटन प्रसंगी बोलताना केलं। यावेळी माजी मंत्री सुरेश धस नेमके काय म्हणाले पाहूयात। हे झालं सावरगाव रस्ता, हे पण सांगितलं मी 175चं 25-15 गावात 30 लाख रुपये ही अशी काही कामं केली। अजून याच्यात कामं लिहिलीच नाही बाबा। काय तुम्ही मंजूर करून आलं पर्यटन मध्ये, लोक येतील प्रसाद घ्यायला, त्या सगळ्यांना इथं आपण खुर्ची टेबल वर बसून लोकांना व्यवस्थितरित्या जेवण देणार आहोत, याच्यासाठीची ही सुविधा। त्याच्यानंतर शौचालय बांधलं आपण 1.25 कोटीचं ना, 1,75,00,000चं शौचालय बांधलं। ते बी काम कोणाला दिलं, ते सुलभ शौचालयवाल्याच्या ताब्यात आपण देणार आहोत। त्याचा स्लॅब सुद्धा पडला आणि त्याच्यात 63 युनिट आहेत ना, 63 शौचालय आहेत त्याच्यात। आणि सुविधा अशी करतोय आपण की बाहेरचा भक्त आला तर त्याची बॅग लॉकर मध्ये ठेवायची, नंतर त्यांनी शौचालयाला जायचं, आंघोळ करायची, पुन्हा कपडे बदलायचे आणि मग ते लॉकर मधून बॅग घेऊन त्यांनी दर्शनाला यायचे। म्हणजे नाहीतर काय होतं, माणसाला शौचालयाला जायचं तर बॅग कुठं ठेवायची, मग ती बगला ठेवायची का कुठं अडकायची, ती पंचायत होती। ती सुद्धा पंचायत इथं आपण दूर केलेली आहे। आता 63 याचा 1 मजला केलाय
आणि त्याच्यात आणखी एक मजला आहे दुसरा 63चा. तर आम्ही निर्णय काय केला, आता एवढे पैसे उपलब्ध आहेत, आपण पहिला मजला करू. आणि इकडं एक जवळपास ताठेपाटीला पण 30 का 40 लाखाचं बांधलं, ते 60 लाख रुपयाचं शौचालय बांधलं इकडं, बरं का. त्याला काही पैसे देणगीदारांनी दिले आणि काही पैसे मी दिले आपल्या निधीमधून. माझ्या जवळपास निम्मे पैसे जमा झाले, 30 लाख, 25 लाख जमा झाले आणि 35 लाख रुपये मी दिले. असे 60 लाख रुपये मला वाटतं ते सुद्धा काम तुम्ही बघा पूर्ण झालंय. ते शौचालय सुद्धा सुरू झालं, म्हणजे जवळपास 60 लाख रुपयाचं ते काम झालं. त्याच्यानंतर आपण जे आहे इथं हे आता परत ह्याच्यातनं पैसे घेतले तीर्थक्षेत्र बचे. तीर्थक्षेत्र बचे 4 कोटी 10 लाख का काय रुपये आले आता. त्याचं टेंडर झालंय. त्याच्यामध्ये आपण काय काय घेतोय, 2 कोटी आपण ह्या प्रसादालयालाच दिले. कारण ह्या प्रसादालयाचं पहिलं काम जे आहे, पहिले किती पैसे दिले आपण, 1 कोटी 67 लाख. आणि आपल्याला त्याच्यातली देणगी किती आली, 30 लाख रुपये छाजेड शेठ म्हणून आहेत इथं 30 गावचे, त्यांनी 30 लाख रुपये दिले. आणि बाकीचे सगळे पैसे 1.25 कोटी रुपये मला वाटतं 63 लाख रुपये मी माझ्या ह्या पर्यटन मधले दिले आणि 30 लाख रुपये त्यांचे. म्हणजे हे किती होतात तुमचे, तुम्ही बेरीज करा. आणि आता परत 2 कोटी रुपये त्याच्यावरती दिले वरच्या मजल्याला. म्हणजे हे काम जवळपास 4 कोटी रुपयाचं काम होतंय हे. आणि परत 2 कोटी रुपये कसे, वाहनतळ जे आहे, वाहनतळ म्हणजे ह्याचं व्यवस्थितरित्या ड्रेनेजचं पाणी, हे डायरेक्ट पाणी तिकडं निघालं पाहिजे, बिलकुल कुठं पाणी साचलं नाही पाहिजे, दलदल झाली नाही पाहिजे. आणि गाडी आल्याच्या नंतर पार्किंग झाली पाहिजे, पार्किंग होऊन तो भक्त व्यवस्थितरित्या इकडे आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण वाहनतळ आणि याला 2 कोटी रुपये दिले, म्हणजे असे 4 कोटी रुपये. हे सुद्धा पैसे जे आहेत ते इथेच खर्च होणार आहे. मग आता झालं ना, एवढंच आहे. आपण जे आहे प्रसादालय, केंद्र सरकारची जी योजना आहे प्रसादालय, त्या प्रसादालय योजनेसाठी म्हणजे ती मोदी साहेबांनी चालू केलेली, त्याला अनलिमिटेड पैसे मिळतात. 100 कोटी 150 कोटी अशा प्रकारचे पैसे मिळतात. तर त्या प्रसादालय योजनेच्या प्रस्ताव करण्याच्या लायकीचा आपला गड आता झालेला आहे. आणि तो प्रस्ताव आमचा लवकरात लवकर काही दिवसामध्ये त्या ठिकाणी जाईल. आणि तो गेल्याच्या नंतर मग तुम्ही 100 म्हणला तर 100. आता मी बेरीज केले, माझ्या मते 20-22 कोटी रुपयापर्यंत, 20 कोटी रुपये काही सांगितले, एवढे पैसे आपण आता इथं खर्च करतोय. आणि हे खर्च करून आपल्याला येणाऱ्या भाविक भक्ताची सुविधा करतोय. आम्ही आज तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं की हे सांगायचं. आणि ह्याचं आपला दसरा मेळावा असतो, यावर्षी आपला दसरा मेळावा करेक्ट 10 वाजता चालू करू आणि करेक्ट 11 वाजता संपून टाकू. आणि मग बाकीच्या दुसऱ्याही मेळाव्याला जायला आपल्याला येईल. आणि 13 तारखेला आपण हे जे 5.25 कोटी रुपये म्हणतोय, त्याचं वकील साहेबांनी सांगितलं, मुख्य गाभाऱ्याचं काम आम्ही चालू करतोय. का चालू करतोय, या वर्षी काय झालं ते तुम्हाला माहिती आहे ना. या वर्षी जर लवकर दर्शन रांग बंद केली नसती तर 10-5 माणसं मेली असती आणि मांढर देवीसारखी आपली परिस्थिती झाली. तर हे होऊ नये आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही काही नियमात सुद्धा बदल केले, ते दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सांगू. परंतु एक 20-22 कोटी रुपये खर्च करून मच्छिंद्रनाथ गडाची, आपण मच्छिंद्रनाथ देवस्थानाची व्यवस्था या ठिकाणी चांगली करतोय. काही दिवसाच्या नंतर ते आपलं जे गोशाळा आहे ती सुद्धा आपल्याला शिफ्ट करायची पलीकडं इनामामध्ये. म्हणजे गोशाळा सुद्धा तिथं राहणार नाही. आणि हा नो डेव्हलपमेंट झोन
आता काही दिवसातच त्या ठिकाणी डिक्लेअर होईल. त्याच्यामुळं आपल्याला इथं अनन्यसाधारण महत्त्व हे ग्रामपंचायतीला सुद्धा येणार आहे आणि जागेशिवाय देवस्थान मोठं होत नाही. आणि आता एक माझं राज्याचे पर्यटन मंत्री जे आहे गिरीश महाजन साहेब आणि त्यांचे PA देशपांडे साहेब PS, तर त्यांच्या आधी माझं बोलणं झालं. तुमच्यापैकी कोणी बी जे कोणी तुमचे मित्र असतील किंवा तुम्ही एकत्रित येऊन जर 100 कोटीचा हॉस्पिटल जर इथं कोणी बांधलं तर त्याला 25% सबसिडी राज्य सरकारकडून आता जाहीर झालेली आहे. ज्याला कोणाला मिळून 5-10 जणाला एकत्र येऊन बांधायचं असलं तर बांधून टाक, बरं का. त्याची 25% सबसिडी पर्यटन विभागाच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि त्या पद्धतीचा सुद्धा विचार आपण करतोय. कारण आणि आता MPSCच्या विद्यार्थ्यांच्या तयारी करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपयाचं बांधकाम, त्यातले 1 कोटी रुपये आपण आता सँक्शन पण केले. 1 कोटी रुपयाचं बांधकाम आपण इथं चालू करतोय. आपल्या पंचक्रोशीतल्या कोणतेही मुलं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना इथंच कोचिंग होईल आणि इथंच त्यांनी अभ्यास करायचा, अशा पद्धतीची सुद्धा सोय आता मच्छिंद्रनाथ गडावर आपण या ठिकाणी करतोय. मी अधिकचं काही बोलत नाही, फक्त निवासाचं एक काम आपण चालू करतोय. त्याला पण दिले 1,60,00,000 रुपयाचं भक्त निवासाचं काम चालू. मला आता त्या कोटीमध्ये बी लक्षात राही नाही मच्छिंद्रनाथाचे 10,00,000 हे चालूच आहे. ते आकडे मी सांगत बी नाही. आता एक सभा बाबांनी त्या दिवशी म्हणले दलित वस्तीमध्ये सभा मंडप द्या, ते बी मंजूर झालाय काल का परवा दिवशी. 10,00,000 रुपये मातंग समाजाच्या लोकांनी म्हणले मागणी केली, मला ते बी देऊन टाका, त्यांचा बी मंजूर करून टाकला. ऑर्डर आली मला वाटतं. तर ते पण लवकरात लवकर चालू करून घ्या. आणि सगळ्यात आनंदाची बाब, मला ॲन्युटीमध्ये पैसे मिळाले नाही, हॅममध्ये, मग बजेटला पैसे मिळाले नाही. लास्टला मी एक ट्राय केला, म्हसोबाच्या वाडीच्या फाट्यापासून ते आपल्या वृद्धेश्वरपर्यंत मी CRF नावाचं हेड आहे, डायरेक्ट गडकरी साहेबांकडे गेलो नागपूरला. म्हणलं मला काहीतल्याही परिस्थितीत पैसे पाहिजेत. मला वाटतं 10 का 12 कोटी येत आहे, 20 बादाडे 20 कोटी 20 कोटी रुपये आपला प्रस्ताव सुद्धा गेलाय. आणि त्यांचा नियम असा आहे की ते नोव्हेंबर महिने मंजुऱ्या देतात. तर नोव्हेंबरपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. म्हसोबाच्या वाडीच्या फाट्यापासून ते आपल्या वृद्धेश्वराच्या बॉर्डरपर्यंत 20 कोटी रुपये आता तुम्हाला मंजूर होतील. आता गवखेलच्या तिथला पुलात असं जाऊन असं होऊन असं व्हायची पाळी येणार नाही. आता पूल सुद्धा उंच होईल आणि सरळ येईल. आणि गडकरी साहेबांनी मला शब्दही दिला आणि तो प्रस्तावही आपला दिल्लीला त्या ठिकाणी गेलेला आहे अतिशय तातडीने. आणि मी खरं तर त्यावेळेस बादाडे साहेबांचं, आमच्या तात्यांचं, त्यावेळेसचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आज ते रिटायर झाले, परंतु त्यांनी सुद्धा अतिशय तातडीने आमचा प्रस्ताव दिला. थोरात साहेब, आमचे CE कोण आहेत, कातखडे साहेब, एका दिवसात एवढे सगळा प्रस्ताव तो एका दिवसात, म्हणजे आष्टीपासून ते CE पर्यंत रात्री 10 वाजता. आणि विमानातून उतरून विमानतळावर गाडीच्या बॉनटवर विमानतळाच्या सही घेतली आणि त्यांना साहेबांनी, कातखडे साहेबांनी सुद्धा सही केली आणि तिथे आणला. तिथून मग दिल्लीला सुद्धा तो प्रस्ताव गेला. तर 20 कोटी रुपयाचा रस्ता, हा रुंद रस्ता आणि ते बी थोडा तिडका नाही, 7.5 मीटर असा टकाट रस्ता इथून तिथून होऊन जाईल. आता मी बराचसा प्रयत्न केलेला आहे. मी म्हणतो या जो आमचा हा डोंगरी भाग आहे, तुम्ही शेडाळाचा रस्ता, जावेद इथं बसलेला आहे, जावेद होता, शेडाळा देऊळगाव घाट मराठवाडी हा रस्ता 5.5 मीटरचा मी केला. आता ते तिथून गंगा, म्हणजे हे
पिंपळगाव घाटचा रस्ता मी केला. हा, जोमदारा तांड्याचा रस्ता मी केला. हा, इथले हे रस्ते मी केले. तुम्ही तिकडे सुद्धा बघा, चिंचवडी बांधखेलचा रस्ता त्यालाही मंजुरी मीच दिली. गवखेलचा तांडा असेल, जे वंचित घटक आहेत ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, तिथं पण मीच साधारणतः लक्ष देतो. मग आता तुमचं गाव तर डोंगरी विकासामध्ये, आणि ते तुमच्या गावाची डिमांड आली शाळा खोलीची गरज आहे. हे कसं काय? आमदार फंडाच्या अर्धा फंड डोंगरी विकासाचा असतो, आणि डोंगरी विकासात असलेलं गाव, वेलतुरीसारखं गाव, तुमच्यासारखं गाव जर शाळा खोली नाही म्हणतं, याचा अर्थ काय? म्हणजे तो फंड गेला कुठं 5 वर्षामध्ये. आणि माझं म्हणणं काहीच नाही, मी ह्या गडाचा विश्वस्त होताना सुरेश रामचंद्र धस या नावाने आलेलो नाही. या गडाचा विश्वस्त होताना मी विधानसभा सदस्य म्हणून आलो. परंतु 2014ला मी पडलो. मी म्हणलं माझा राजीनामा मंजूर करा, पण ह्या लोकांनी मंजूर केला नाही. त्यावेळेस तुमच्याच सावरगाव आणि शेंडगेवाडीकर म्हणले नाही नाही, अण्णाला ठेवावं लागेल, अण्णाला ठेवावं लागेल. दुर्दैवाने एकनाथ ममताजींचं निधन झालं होतं, ती जागा रिक्त होती. तुम्हीच सगळेजण म्हणले नाही नाही, त्या रिक्त जागेवर तुम्ही या, म्हणून मी नावानिशी आलो आणि मी विधान परिषद सदस्य नंतर झालो. परंतु विधानसभा सदस्य या मतदारसंघाचा, या गडाचा कायमचा विश्वस्त आहे. तर माझं म्हणणं असं आहे की मी 14ला पडलो, 14 ते 19 जे निवडून आले त्यांनी 5 वर्षात आमच्या गडाच्या बैठकीला एकदा आले. सिंगल, वन टाइम, एकदा 5 वर्षात, बरं का. आणि दुसरे परत 19 ते 24 ते सुद्धा गडाच्या बैठकीला, बरं का. वकाट, वडार समाजात वकाट मानतात, वकाट टाइम 1 वेळा आले. आणि माझं म्हणणं आहे, बाबा आपण जे आता हे पैसे आणलेत ना, तर एक बोर्ड लावा मोठाला, मच्छिंद्रनाथाचा माझा फोटो टाका, विश्वस्त मंडळाचा फोटो टाका, डिपार्टमेंटचे नावं लिहा, झालेली कामं आणि आता सुरू असलेली कामं आणि मंजूर झालेली कामं, हे सगळे एकदा एक मोठा लट बोर्ड लावा ना, इथं मोठा लट लावा. आणि माझं म्हणणं 10 वर्ष राहिले, त्यांनी एक बोर्ड माझ्या शेजारी आणून लावा. इथं काय काय केलेलं आहे ना, त्यांनी बी बोर्ड लावला पाहिजे. त्यांनी येऊन म्हणलं पाहिजे की गडावरती आम्ही हे कामं केली किंवा मी हे काम मंजूर केलंय, त्यांचं सुद्धा बोर्ड त्यांनी लावावा असं मला वाटतं. आणि हे मी जे त्यावेळेस वकील साहेब नको म्हणत होते, अण्णा नको म्हणत होते, मस्के अण्णा, पण तरी मी म्हणलो होतो की मी विधानसभा सदस्य आष्टी टाका, कारण जो कोणी या मतदारसंघाचा आमदार होईल त्याचं लक्ष या गडावर राहिलं पाहिजे, म्हणून उदात्त हेतूने मी टाकलं होतं. आणि मी गेली 10 वर्ष तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार नाहीये. आमदार नसताना सुद्धा मी मात्र मला जे कुठं संधी मिळेल तिथं मी या गडासाठी जे काही थोडं बहुत आत्ता सांगितलेलं टोपलं जे आहे, हे जेवढं आत्ता जे आकडेवारी सांगितली एवढं टोपलं टाकण्याचा मी प्रयत्न करतो. तसं ज्यांनी काय टोपले टाकले 14च्या नंतर त्यांनी सुद्धा एक बोर्ड आणून लावावा अशी माझी विनंती. आणि गावात बी एक बोर्ड लावावा. काय लोक काम कमी बोर्डच जास्त लावतील, त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की आपण इथं काम केलेलं आहे, तर तो बोर्ड व्यवस्थितरित्या बाबा तुम्ही ताठे पाटील आपले विश्वस्त मंडळ सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या बोर्ड लावावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आणि तुम्ही माझ्या विनंतीला मान द्याल अशा अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. आणि जास्त काही न बोलता होतो बरं का, वास्तू राहत नाही, लय वाटोळं होतं, त्याच्यामुळं आम्ही फार जपतो, इथं कायमस्वरूपी पावित्र्य राखतो या देवाचं. म्हणून आपल्याला विनंती, हा एक गड आहे, हे नाथ संप्रदाय खूप मोठा आहे आणि खूप लांब दूरवरती आहे, संपूर्ण भारत देशामध्ये आहे.
परंतु या नाथ संप्रदायावरती जेवढं लिखाण व्हायला पाहिजे, जेवढं लक्ष द्यायला पाहिजे, तेवढं कोणी दिलं नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली, आम्ही लक्ष दिलं, त्याचा फायदा चीज झालं. आज 100-125 पोरं पोट भरत असतील. भविष्यात या देवस्थानाच्या जीवावर, या तीर्थक्षेत्राच्या जीवावर तुम्हाला सांगतो, हजारो लोक इथं उपजीविका भागतील अशी परिस्थिती होईल. हे नम्रपणे आज मी सांगतो. तारीख, वेळ, वार लिहून घ्या. भविष्यात तुम्हाला हे फार मोठं पर्यटनाचं स्थळ हे मच्छिंद्रनाथ देवस्थान होईल असा मला विश्वास आहे. प्रामाणिक आणि आठरे महाराजांना मी विनंती करतो की आणखी काही लिखाण करून आपण ते आठरेच आलं मला, मरकड महाराज, आपण चांगलं सुंदर लिखाण करतात, आणखी सुद्धा लिखाण करा. आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ते पाठवण्याचा प्रयत्न करू आणि हा नाथ संप्रदाय आणखी मोठा होईल याचा विचार करू. एवढंच प्रामाणिकपणे सांगतो आणि आपली सर्वांची आष्टीला आले नवे पोलीस उपविभागीय अधिकारी. आष्टी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर यांची पालघर येथे बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नांदेड जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांची आष्टी येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.